आज आपण श्राद्धासाठी संपूर्ण जेवणाची थालीची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी आपण मिक्स भाज्या करणार आहे, काळ्या वाटाण्याची उसळ करणार आहे, वरण भात आणि ह्या काकडीचे घारगे करणार आहे। काकडी म्हणजे ते आता ह्या सीझनमध्ये येतं ते तवसं बोलतात त्याला, तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये मला नक्की कळवा। ती मोठी काकडी आहे, त्याच्या आज आपण घारगे करणार आहे आणि ही संपूर्ण थाली आज आपण कशी करायची ते बघणार आहे, सर्व टिप आणि ट्रिक्समध्ये। चला तर मग थालीची रेसिपी बनवायला घेऊया। आणि हो, चॅनलला पहिल्यांदाच आला असाल, माझ्या विजिट केला असाल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। ह्याच्यात सर्व मालवणी कोकणी डिश पण आहेत, सर्व माझ्या चॅनलला नक्की जाऊन विजिट करा आणि सबस्क्राईब पण करा। सर्वात आधी आपण डाळ आणि काळे वाटाणे कुकरला शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स केली आहे आणि हे काळे वाटाणे घरीच भिजत घातलेले 2 दिवस आधी आणि त्याला बांधून ठेवलेले, छान असे मोड आले, स्वच्छ धुवून त्याच्या अंगाबरोबर थोडंसं जास्त पाणी ठेवायचं आहे आणि डाळ पण अशा 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहे। वाटाणे आहेत, मग जास्त जुने वाटाणे असले तर 4 पण शिट्ट्या तुम्ही करू शकता, 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण घारगे म्हणजे काकडीचे वडे बनवून घेऊया। त्यासाठी पीठ भिजवूया। ही मोठी साईजची मी काकडी आणली आहे बाजारामधून। काकड्या पण आता ह्या सीझनमध्ये भरपूर महाग झाल्या आहेत, महाग म्हणजे भेटत पण नाहीत, मुश्किलनी मला 2 काकड्या भेटल्या, लास्टच होत्या त्याच्याकडे, त्या उरलेल्या त्या आणल्या आहेत मी। त्याला सोलून छान स्वच्छ धुवून घेतले, आता मी किसणीवर किसते त्याला। सर्व काकडी अख्खी मी किसून घेणार आहे। जर अशी मोठी काकडी तुम्हाला नाही मिळाली तर छोट्या काकड्या घेतलात तरी चालेल, ज्या गावठी असतात डार्क ग्रीन कलरच्या, डार्क हिरव्या कलरच्या त्या काकड्या वापरा। ही काकडी सर्व अशी किसून घेतली आहे मी। किसून घेऊन आपल्याला थोडीशी अशी गरम करून घ्यायची काकडी, कारण काकडी ही थंड असते, सर्दी वगैरे व्हायची शक्यता असते, मग त्यासाठी थोडी मीठ घालून आपण त्याला गरम करून घेणार आहे। आता याआधी सर्व काकडी आपण किसून घेऊया व्यवस्थित। सर्व काकडी आपली किसून झाली आहे आणि हे सर्व काकडीचं पाणी आहे, बिया वगैरे त्याच्यात ज्या होत्या त्या किसणीच्या वर आल्या, आम्ही सर्व काढून टाकले आहेत। आता मीठ घालायचं त्याला चवीनुसार आणि आपण गरम करून घेणार आहे। जास्त गरम नाही करायचं, थोडंच गरम करायचं आहे, म्हणजे गरम केल्यावर त्याला पाणी पण सुटतं आणि सर्दी वगैरे पण होत नाही काकडीमुळे आपल्याला। जर कोणाला सर्दीचा वगैरे त्रास असेल तर त्याच्यासाठी आहे हे, नाही तर तुम्ही डायरेक्ट पण भिजवू शकता पीठ। असं थोडं मी एक उकाळी काढून गरम केलं आहे। आता ह्याला आपल्याला थंड करायचं आहे। थंड झाल्यावर आपल्याला त्यात तांदळाचं पीठ मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। असं आपलं मिश्रण छान थंड झालं आहे, थोडं पसरवून ठेवलेलं होतं मी म्हणून ते लवकर थंड झालं आहे। आता त्यात मी गरजेनुसार तांदळाचं पीठ घालते आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात पीठ भिजवायचं असेल तर एक्स्ट्रा पाणी पण तुम्ही त्यात घालू शकता। एक्स्ट्रा पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही बनवायचं पीठ, थोडं असं सैलसरच बनवायचं आहे, जेणेकरून आपल्याला वडे छान थापता येतील। आता हे मी सर्व चमच्याने आधी मिक्स करून घेते, नंतर हाताने पीठ भिजवून घेणार आहे मी। सर्व असं पीठ मी मळून घेतलं आहे, थोडं पातळच मळलं आहे, जास्त घट्ट नाही मळलं आहे, म्हणजे आपल्याला छान असा वडा थापता येईल। आता हे दुसऱ्या भांड्यात काढून मी झाकून ठेवते। आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आहेत, ते आता डाळ वगैरे शिजली की आपली बघूया। डाळ आपली छान अशी शिजली आहे, डाळ वाटाणे पण छान शिजले। आता काढून घेऊया आणि त्याला आपण गॅसवर कढई ठेवली, मी 2 चमचे तेल टाकलं आहे, 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकल्यात आणि 2 टॅमॅटो मोठ्या साईजचे कापून घेतलेत, ते आणि कढीपत्ता टाकून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे टॅमॅटो तेलावर। 1 मिनटं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे टॅमॅटो छान असे नरम होतात, म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान मिळून येतात। आता टॅमॅटो आपले नरम झालेत, सॉफ्ट। आता ह्याच्यात आपण सर्व सुके मसाले घालूया। 2 चमचे लाल तिखट टाकते मी, हळद टाकते पाव चमचा, तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता तुमच्याकडे
ज्या प्रकारचं तिखट असेल कमी जास्त त्या हिशोबाने टाकायचं आहे। गरम मसाला टाकते 1 चमचा। हे सर्व टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर। सर्व मसाले छान मिक्स झाले की आपण ह्याच्यात कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे केलेलं ते टाकणार आहे। कांदा आणि खोबरं भाजून आपण वाटण केलं। जर वाटणाची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवर आहे, खाली तुम्ही जाऊन चेक करू शकता। आता हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ते टाकते मी। मिक्सरला वाटून घेतलं आहे। ते छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला तेलावर। आता हे काळे वाटाणे पण मी थोडेसे मिक्सरला फिरवून घेतले आहेत, ते पण टाकायचे। त्यांनी एक आपल्या उसळला छान असा दाटसरपणा येतो, म्हणून काळे वाटाणे किंवा चण्याची उसळ करत असाल तर तेव्हा थोडे थोडे ते वाटून पण त्यात टाकले की त्याची चव पण छान येते उसळची आणि घट्टपणा पण येतो। आता हे सर्व शिजलेले वाटाणे टाकून मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकणार आहे आणि छान अशी उकाळी काढायचे। ह्यात मी दोडका पण टाकणार आहे, कारण मी बटाटा वापरला नाही आहे, म्हणून जो दोडका असतो तो सोलून भिजत घातलेला आहे मी, तो टाकते। अर्धा दोडका आहे तो आता वाफेवर शिजेल। जोपर्यंत हे आपलं पाणी सुकतं आहे त्या वाफेवर लगेचच 2 मिनटात दोडका शिजला जातो। तो टाकून आपल्याला उकाळी काढून झाकण ठेवून दोडका शिजवून घ्यायचा आहे। मीठ टाकले चवीनुसार 1 चमचा। छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून त्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे, म्हणजे दोडका पण आपल्या उसळबरोबर छान मिळून येईल। दोडका आपला शिजतोय, भाजी बनते, तो पण एका साईडला मी डाळ घालून घेते। डाळ घालायला मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे। ही डाळ छान अशी स्मॅश करून घेतली आहे, पाणी अंगावर ठेवलेलं, त्यामुळे डाळ आपली छान शिजली आहे। अशी स्मॅश करून घ्यायचं आहे तिला। तेल तापलं की त्यात 1 चमचा मोहरी टाकले। मोहरी छान तडतडली की त्यात जिरं टाकायचं आहे। जिरं पण छान तडतडलं की गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला हिंग टाकायचं आहे। हिंग जळता कामा नये। त्याच्यावर मी टॅमॅटो आणि कढीपत्ता एकदमच टाकला आहे आणि हिरवी मिरची, नाही तर कढीपत्ता आपल्या फोडणीत कधी पण करपतो, म्हणून टॅमॅटो बरोबर टाकला की त्याचा छान सुगंध पण डाळीला राहतो आणि जळत पण नाही कढीपत्ता। आता चमच्याच्या उलट्या साईडने आपल्याला छान असा टॅमॅटो स्मॅश करून घ्यायचा आहे, किंवा 1 मिनटं तुम्ही झाकण ठेवू शकता। झाकण ठेवल्यावर लगेचच टॅमॅटो स्मॅश होतो। छान असा नरम पडला टॅमॅटो। आता त्याला आपण स्मॅश करूया, थोडीशी डाळ घालूया आणि स्मॅश करून घेऊया, कारण एकदम सुकलं आहे त्यातलं पाणी। असं छान स्मॅश झाल्यावर आता उरलेली डाळ पण मी त्यात टाकते। हळद टाकली आहे पाव चमचा आणि डाळ टाकून मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार पातळ घट्ट जशी तुम्हाला डाळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकाळी काढून घ्यायचे। आता डाळ आपली होते तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला मिक्स भाजी बनवायला घेऊया। ह्या सर्व भाज्या मी कापून घेतल्या आहेत बारीक स्वच्छ धुवून। त्याच्यामध्ये गवार आहे, तेंडली आहे, फरसबी, रताळं, मटार, फ्लॉवर, टॅमॅटो, कोबी, ह्या सर्व अशा मी मिक्स भाज्या आणल्या आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्या भाज्या पाहिजेत त्या घेऊ शकता तुम्ही। आता ते आपण परतून घेऊया। गॅसवर कढई ठेवली मी, त्यात 2 चमचे तेल टाकलं आहे। तेल थोडं जास्तच टाकलं आहे। 1 चमचा जिरं टाकलं आहे। जिरं छान तडतडायला द्यायचं आहे। आता सर्वात आधी आपण ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो शिजायला त्या भाज्या आधी टाकणार आहे, म्हणजे त्या भाज्या आधी शिजतील आणि ज्या कमी वेळ घेतात भाज्या शिजायला त्यांना नंतर टाकायचं आहे। आता फरसबी, गवार वगैरे कडक आहेत, त्यांना जरा शिजायला वेळ लागतो, म्हणून त्याआधी आपण टाकून घेणार आहे भाज्या। त्याच्या आधी मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं टाकलीत 7-8। हिरव्या मिरच्या या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। ह्या कमी तिखटाच्याच मिरच्या घेतल्या आहेत मी, 3 ते 4 टाकल्या आहेत। छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता त्यात ही फरसबी, गवार टाकले मी, दोडका पण टाकून घेतला आहे आणि गाजर टाकलं आहे। गाजर पण थोडं कडक असतं। हे छान असं आपण तेलावर परतून घेऊया। ते परतून झालं की आपण बाकीच्या भाज्या टाकणार आहे। बटाटा पण टाकून घेते। 1 बटाटा घेतला आहे मी, तो पण टाकून मिक्स करून घेतला आहे। भाज्या या तुमच्या आवडीप्रमाणे ज्या तुम्हाला मिळतील त्या घ्यायच्या आहेत। आता मला ज्या बाजारात अवेलेबल एकाच दुकानात भेटल्या, त्याच्याकडे भाजीवाल्याकडे भेटल्या, त्याच घेतल्या आहेत मी। आता हे रताळा पण घेतलं आहे मी, ते टाकलं आहे। मटार टाकलेत, फ्लॉवर टाकला आहे त्याच्यानंतर ही तेंडली आणि परवळ दोन्ही मिक्स आहे, ते पण टाकलं आहे। तेंडली आणि परवळ अशी लांबट कापून घेतली आहे मी। बाकीच्या सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत। आता सर्व हे आपण मिक्स करून घेऊया। तेलावर छान 1 मिनटं परतून झालं की आपल्याला त्यात हळद आणि मीठ टाकायचं आहे। 2 मिनटं परतून घ्यायचं आहे
पाव चमचा हळद टाकले आणि आता चवीनुसार मीठ टाकते मी, म्हणजे मिठाच्या वाफेनेच आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात, पाणी घालायचं नाही ह्याच्यात. वाफेवर शिजलेल्या भाजीची चव ही वेगळीच लागते, पाणी घालून शिजवली की त्याची चव वेगळी लागते. आता हे मीठ घातले आपण. आता मिठाच्या पाण्याच्या वाफेवर आपण ही भाजी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. त्याच्यात अगदी आपण ह्या बाकीच्या उरलेल्या भाज्या आहेत त्या पण टाकून घेऊया. हा भोपळा टाकला आहे मी आणि ही परवळ टाकली आहे. भोपळा आणि परवळ टाकून पण आपण मिक्स करून घेऊया. टॅमॅटो टाकला आहे. टॅमॅटो टाकून पण छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. बहुतेक सर्व आपल्या भाज्या टाकून झाल्यात. फक्त भेंडी आहे, ती भेंडी मी एका बाजूला तव्यावर थोडी परतून घेणार आहे, म्हणजे त्याचा बुळबुळीतपणा आपल्या भाजीत सर्व मिक्स होणार नाही. त्याच्यावर झाकण ठेवून आपण ही शिजवून घेऊया. आणि दुसऱ्या साईडला भेंडी पण परतून घेतली आहेत मी. आता ही डाळीला पण आपल्या छान उकाळी आले. आता कोथिंबीर घालून गॅस आपण बंद करून घेऊया. आता ही काळ्या वाटाण्याची उसळ पण आपली छान शिजले, पाणी त्यातलं सुकलं आहे. आता ह्याच्यात पण आपण कोथिंबीर घालून गॅस बंद करूया. उसळ झाली आहे आपली, डाळ झाली आहे. आता भाजी आपण मिक्स परत चेक करूया, ती पण छान शिजली आहे. त्याच्यात हा वरून मी कोबी टाकते. कोबीला शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी कोबी लास्टला टाकला आहे. आता ही भेंडी परतलेली आहे तव्यावर, ती पण मी टाकते त्याच्यामध्ये. ती पण छान मिक्स करून घ्यायची. अशी भेंडी परतून घेतली की बुळबुळीतपणा येत नाही आपल्या भाजीला. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची भाजी. थोडीशी कच्ची पक्की अशी आपली भाजी शिजली आहे. आता बटाटा आणि छान आता आपला शिजलेला आहे, पण आता आपण वरून भेंडी आणि कोबी टाकला आहे, त्याला पण आपल्याला वाफेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया. मिक्स भाजी आपली शिजते तोपर्यंत ही खीर बनवून घेऊया. हा भात बनवून घेतलेला मी तोच मिक्सरला थोडा असा फिरवून घेणार आहे. पाणी टाकून थोडंसं असं दरदरीत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. दाणेदार असा दिसायला पाहिजे, म्हणजे छान अशी दाणेदार आपली खीर होते. एकदम झटपट आणि इन्स्टंट अशी खीरची ही रेसिपी आहे. नक्की करून बघा, छान होते. दूध पण माझं छान तापलं आहे. त्यात हा वाटलेला भात टाकते मी. छान टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान अशी रवा टेक्स्चरवाली आपली ह्याची खीर झाली आहे. त्यात आता आपण साखर टाकूया चवीनुसार. साखर घातल्यावर त्याला छान अशी उकाळी काढून घेऊया आपण. तोपर्यंत आपली भाजी पण आपण चेक करूया. भाजी आपली छान शिजले. आता ह्याच्यात मी सर्व सुके मसाले घालून घेते. हा गरम मसाला टाकला आहे. लाल तिखट मी वापरत नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर वापरू शकता तुम्ही. हिरव्या मिरच्या मी ऑलरेडी टाकलेल्या आहेत त्यात. आता हे धने जिरे पावडर टाकले आणि गरम मसाला टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे. सर्व छान मिक्स झाल्यावर ह्याच्यात मी आता ओल्या नारळाचा चव आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. शेंगदाण्याच्या कूटनी छान अशी चव येते. हा तयारच असतो माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट, तो टाकला आहे मी. तुमच्याकडे जर नसेल नाही टाकलात तरी चालेल. अशीच पण ही भाजी खूप छान लागते. आता वरून खोबरं टाकते मी, किसलेलं खोबरं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे. सर्व छान मिक्स करून कोथिंबीर घालून एक वाफ काढून घ्यायची. अशी आपली ही मिक्स भाजी रेडी आहे. आता दुधातले आपल्या साखर पण छान वितळले. त्याच्यावर मी हे काजूचे तुकडे टाकले थोडेसे तुपावर परतून, आणि ही वेलची पूड टाकले 1 चमचा. पाव चमचा हळद टाकली आहे. तुम्हाला केसर वापरायचं तर ते पण वापरू शकता. पहिले लोक केसर वगैरे काय वापरत नव्हते, हळद वापरूनच अशी पिवळी खीर बनवत होते भाताची, म्हणून मी हळद वापरूनच खीर बनवली आहे. हळद घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि उकाळी काढायचे. अशी आपली खीर पण रेडी आहे. गॅस बंद करूया. एका साईडला आपण हे वडे करून घेऊया. हे तांदळाच्या पिठाचा एक छोटा छोटा असा गोळा करून घेतला आहे मी. केळीच्या पानावर थापून घ्यायचं आहे. तेलाचा हात लावूनच मी थापून घेतला आहे. तेल पण आपलं एका साईडला तापले वडे तळण्यासाठी. आता असे पातळ छान असे थापून घेते मी. आता ह्याचा तेलामध्ये आपल्याला एक एक वडा सोडायचा आहे. तळताना तेल हे चांगलं तापलेलं असायला पाहिजे. तेल चांगलं तापलेलं असेल तर वडा असा घरकन वर येतो आणि छान असा टमटमीत फुलतो.
आणि थोडंसं तेल असं वरच्या साईडने उडवलं तरी वडा छान असा फुलला जातो, म्हणून थोडं असं वरून तेल उडवायचं आहे. ते छान गरकन वडा वर येतो. असा वडा आपला छान फुलला आहे. दोन्ही साईडला त्याला आपण छान असा भाजून घेऊया. आता हा वडा काढून घेतला आहे. एक वडा असा काढून घेतला की दुसरा बाजूने लगेच सोडायचा आहे. त्याला पण आपण थोडंसं असं वरून तेल उडवूया किंवा असा मध्ये थोडासा हलक्या हाताने प्रेस करायचा आहे, म्हणजे तो पटकन फुगतो. आता हा लगेच बघा फुललेल. थोडा असा प्रेस केला की हा बघा लगेच फुलला जातोय वडा. प्रेस करा किंवा साईडने असं हळूहळू, जर तुम्हाला शक्य असेल तरच तेल उडवा, नाही तर जमत नसेल तर असं प्रेस करा, म्हणजे असा वडा छान फुलतो. एका साईडने झालं आहे. आता पलटून घेऊया आपण. आता दुसऱ्या साईडने पण छान असा त्याला भाजून घेऊया. छान असे पातळ वडे केलेत मी, एकदम जाड पण वडे केले नाही आहेत. तरी पण छान. सर्वात लास्ट डिश आपली वड्याची पण झाली आहे. आता आपण थाली बनवायला घेऊया. त्यासाठी मी हा भाताचा मुदा केला आहे. आता त्याच्यावर डाळ घालणार आहे. डाळ घातल्यावर ही वाटाण्याची उसळ आहे, ती घेतली आहे. काळ्या वाटाण्याची उसळ दोडका घालून केलेली. ही मिक्स भाजी आहे. ही पालेभाजी आहे लाल माठाची, त्याचा व्हिडिओ आपला काढायचा राहून गेला घाई गडबडीत. ही भाताची खीर आहे आणि हे वडे आहेत. लाल माठाच्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलवर आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि ह्या अळूवड्या आहेत, त्या बनवल्या आहेत मी. अळूवड्यांची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे, ती पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. 2 प्रकारच्या अळूवड्या आहेत माझ्या चॅनलवर. अशी आपली श्राद्धासाठी बनवलेली थालीची रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही थालीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.